Focus on your breathing. शांत बसा. ब्रीदिंग वर फोकस करा. डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. नॉर्मल ब्रीदिंग करा. स्लोली डोळे उघडा. पाचवा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. आपण पाहिलं की 4 अध्याय झाले आतापर्यंत. पहिल्या अध्यायात अर्जुन विषाद योग, दुसऱ्या अध्यायात सांख्य योग किंवा बुद्धी योग, तिसऱ्या अध्यायात कर्मयोग, चौथा अध्यायात ज्ञान कर्म संन्यास योग, ज्ञान संन्यास योग, आणि पाचव्या अध्यायात इट्स कॉल्ड योग गर्भयोग. इट इज ऑल्सो नोन ॲज ज्ञान कर्म संन्यास योग. तर वेगवेगळी नावं आहेत, पण आपल्याला दिसून येईल की आपण जेव्हा ह्या अभ्यास करायला लागतो तेव्हा वेगवेगळे प्रश्न येतात. काही कॉन्ट्रॅडिक्टरी वाटतात स्टेटमेंट्स. तर तेच अर्जुनाचं चाललंय. तर आपण अर्जुन म्हणजे आपण, आणि मग वेगवेगळे प्रश्न येतात मनात, त्याचे श्रीकृष्ण उत्तरे देतात. आणि बऱ्याच वेळा आपल्या शास्त्रांमध्ये प्रश्न उत्तर असं असतं, डायलॉग, मोनोलॉग, डायलॉग. आपण बघूया. श्री गणेशाय नमः. मग पार्थू श्री कृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, ऐक होय तरी अंतःकरणे विचारू ये, मागा सकळ कर्माचा संन्यासू, तुम्हीची निरोपला होता बहुवसू, तरी कर्मयोगी केवी अतिरसू, पोखितसा पुढती, ऐसे द्वयर्थ हे बोलता, आम्हा नेणतयांचिया चित्ता, आपुलिये चाडे
श्री अनंता उमजूनो हे. दोन प्रकारचे श्रोते असतात. एक प्रकारचे असतात जे धाव मला सगळं समजलं, दुसऱ्याला पण शिकवायला तत्पर. आणि दुसऱ्या प्रकारचे त्यांना समजलं नाही तर ते खोदून खोदून विचारतात. आणि अध्यात्मात खोदून खोदून जर विचार केला तर तो डेप्थ मध्ये पोहोचू शकतो. उगीचच किस नाही काढत बसायचा, नॉट फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे वरचे वर बोलला, देव बोललाय म्हणजे बरोबर असणार असं नाहीये. श्रद्धावान लभते ज्ञानम, पण श्रद्धेनेच विचारपूस अजून केली तर त्यात काही चुकीचं नसतं. तर म्हणतात मग पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे, अर्जुन म्हणतोय श्रीकृष्णाला, हा हो हे कसे कैसे तुमचे बोलणे कृष्णा, हे काय तुझं आता पुन्हा. एक होय तरी अंतःकरणे विचारूये, तूच विचार कर तुझ्या मनात श्रीकृष्णा, हे काय तू बोलतोयस. मागा सकळ कर्माचा संन्यासू, तुम्हीच निरोपला होता बहुवसू. तूच सांगितलं होतं की कर्माचा संन्यास करायचा, काही कर्म करायची गरज नाहीये, फक्त तू सगळे एक आहे जीव, सांख्य योग मध्ये तूच सांगितलं होतं. तरी कर्मयोगी केवी अतिरसू, आणि नंतरच्या चॅप्टर मध्ये तू सांगितलं कर्मयोग करायला पाहिजे, करतच राहायला पाहिजे, एक क्षण पण कर्म केल्याशिवाय राहत नाही माणूस. फोकी तसा पुढती ऐसे द्वय अर्थ हे बोलता, दोन अर्थ बोलतोस तू. आम्हा नेणतयांची या चित्ता, नेणत्या म्हणजे द वन हू डोंट नो. नेणत जाणता, नेणत जाणता म्हणजे त्याला माहिती आहे, नेणता म्हणजे त्याला माहित नाही. जाणता म्हणजे ज्ञानी, नेणता म्हणजे अज्ञानी. आम्ही अज्ञानी आहोत, आमच्या चित्तामध्ये गोंधळ द्वय अर्थाने. आपुलिया चाडे श्री अनंता उमजू नोहे, उमजत नाहीये. ऐके एक सारा ते बोधिजे, तरी एकनिष्ठीची बोलिजे. हे झालं होतं आधी, कृष्णाने अर्जुनाने आधी बोलला होता असं. ऐके एक सारा ते बोधिजे, तरी एकनिष्ठची बोलिजे. हे आणखीही काय सांगिजे तुम्हा प्रती. तू एकच बोध दे, एकनिष्ठ बोल. आता मी काय सांगायला पाहिजे का. तरी याजी लागी तुमते, म्यारावळासी विनविले होते. जे हा परमार्थू ध्वनिते न बोलावा. मी तुला आधी सांगितलं होतं कृष्णा, तू असं परमार्थ हे ते काय जास्ती बोलू नको, मला कन्फ्युजन होतं. परी मागील सो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा. ठीक आहे, मागे मी बोललो तर जाऊ दे, मागचा मागे, पण आता प्रस्तुती ह्या दिस मोमेंट. सांगे दोहो माझी बरवा मार्गू कवणू. हे दोन मार्ग सांगितलेस ना तू, ज्ञान मार्ग आणि संन्यास मार्ग आणि कर्म मार्ग. यातला कुठला मार्ग चांगला तू सांग मला क्लिअरली, कशाला मी गोंधळ करून घेऊ माझा. जो परिणामीचा निर्बाळा, अचुंबी तू ये फळा, आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची. कुठलाही इंटेलिजंट माणूस असतो ना, तो काय विचारतो टीचरला, मला ना तू सरळ सांग, ह्यानी केलं, ह्या मार्गाने केलं तर वेट लॉस जास्त होईल की ह्या मार्गाने केलं की वेट लॉस जास्त होईल. हा हे कर मग होईल. मला दोन दोन नको सांगू. कधी कधी आपलं कन्फ्युजन असलं ना की गुरुला विचारलं की ते सांगतात हा हे कर. होतं ना कन्फ्युजन आपल्याला. दोन दोन मार्ग आहेत, काय करायचं. दोन घरं चांगली आवडली, कुठलं घ्यायचं, हे घ्यायचं का ते घ्यायचं. मग आपल्याला कोणीतरी तिसऱ्याने सांगितलं, जे आपले टीचर असतील, त्यांची आपल्याला श्रद्धा असतील, ते म्हणणार नाही हे असं आहे कॅल्क्युलेशन, हे दिस इज मोर बेनिफिशियल. हा ठीक आहे, मी हे घेतो. सो इन दॅट सेन्स ही इज आस्किंग, हे दोन मार्ग तू सांगितले, मी कुठला घेऊ. यू टेल मी दॅट.
जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गू तरी बहुसाळ सांडे, तैसे सोहकासन सांगडे सोहपे होये होय. येणे अर्जुनाचे नि बोले, देवा मनी रिझले मग होईल ऐके, म्हणितले संतोषोनिया. जशी आपली झोप छान लागली ती झोप न मोडता मला जे हवं ते मिळेल, म्हणजे सहजता, सोप्प सोप्प सांग मला, सोप्प राहू. आपण असतो ना, सोप्प पाहिजे असतं आपल्याला ना, मला सोप्प सांग. हे अर्जुनाचं ऐकून कृष्णाचं मन प्रसन्न झालं, कारण तो खूप कंपॅशनेट आहे कृष्ण. देखा कामधुनु ऐसी माये, सदैव जाय होय जया होये, तो चंद्र ही परिलो लाहे खेळावया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जर त्याच्याकडे कामधेनू असेल त्याची आई, तर चंद्र पण खेळायला मागितलं तरी तो देईल देव. पहा शंभूची प्रसन्नता, शंभू शंकर एकदा काय झाला होता, तो प्रसन्न झाला होता. तया उपमन्यूची आर्ता, आणि उपमन्यूच्या मनात आलं होतं, काय क्षीराब्दी दूध भाता देईचिनी. त्याला दूध भात खायचा होता उपमन्यूला, म्हणून त्याने पूर्ण क्षीराब्दी दिली, म्हणजे पूर्ण समुद्र दिला दुधाचा, कारण त्याला दूध भात खायचा होता उपमन्यूला. एवढे उदार चित्त होतं शंभूचं. तैसा औदर्याचा कुरुठा, कृष्ण आपू जाहलिया सुभटा, का सर्व सुखांचा वसवटा तोची नोहावा. कृष्ण उदार मन, उदार चित्तानां वसुदैव कुटुंबकम. ऐथ चमत्कारो कायसा, गोसावी लक्ष्मीकांता, ऐसा आता आपुलिया सवेसा मागावा की. म्हणोनी अर्जुने म्हणितले, ते हसोनी ये रे दिधले, तेची सांगेन बोलिले काय कृष्णे. आणि हा जो लक्ष्मीकांत आहे, लक्ष्मीकांत कृष्ण, त्यांनी उदार चित्त, त्याने हसून असं बोलला तो म्हणेगा का कुंती सुता, हे संन्यास योगू विचारिता. केअरफुली ऐका, लिसन केअरफुली. तो म्हणेगा कुंती सुता, हे संन्यास योगू विचारिता, मोक्ष कर तत्वता दोन्ही होती. हे कुंती सुता, हे अर्जुना, संन्यास आणि योग. आता इथे संन्यास हा शब्द संन्यास मार्गाला वापरलाय, आणि योग हा मार्ग कर्मयोगासाठी वापरलाय. संन्यास योगू विचारिता, मोक्ष कर तत्वता दोन्हीही होती. दोन्ही मार्गाने मोक्ष मिळतो. तरी जाणा नेणा सकळा, हा कर्मयोगू क्रीर प्रांजळा, जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. जर जाणा नेणा सकळा, जाणा म्हणजे ज्याला माहिती आहे, नेणा म्हणजे ज्याला नाही माहिती, सगळ्यांसाठी, ज्ञानी किंवा अज्ञानी सगळ्यांसाठी कर्मयोगू कीर प्रांजळा. कर्मयोग हे सोपं आहे. जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. जशी नाव असते, जी स्त्रिया आणि बाळा, लहान बाळ त्यांना पोहता येत नाही, आणि त्या स्त्रिया त्यांच्याकडे बाळ आहेत, ते काय पोहून नाही जाऊ शकत, त्यांची कशी नाव असते, तसं कर्मयोग हा नाव आहे. जाणा नेणा सकळा, व्हेरी स्वीट लँग्वेज. तैसे सारा सार पाहिजे, तरी सोपा हाच देखिजे, येणे संन्यास सफळ लाहिजे अनायासे.
अर्जुनाने विचारलं तर सोप्पा मार्ग सांग, तर त्यांनी कृष्णाने सांगितलं तर दोन्ही मार्ग तुला तिकडेच पोहोचवतील, पण हा मार्ग सोपा आहे. आणि ह्या मार्गाने पण संन्यास फळच मिळतं. ते संन्यासानी जे फळ मिळतं तेच कर्मयोगाने पण मिळतं, पण हे अनायास आहे, जास्ती एफर्ट्स नाही लागत, एफर्टलेस आहे. आता याची लागी सांगेन तुझं संन्यासियाचे चिन्ह, मग सहज हे अभिन्न जाणसी तू. आता एक काम करतो मी, संन्यासी कोण असतं त्याची चिन्ह सांगतो तुला, मी तुला लक्षण सांगतो आणि तुला कळेल हे संन्यास मार्गाने गेलेले संन्यासी आणि कर्मयोग गेलेले जे कर्मयोगी आहेत, ह्या दोघांच्या फळामध्ये आणि ह्या दोघांच्या वागणुकीत काही फरक नसतो. किती डिटेल. आणि तुम्हाला असं वाटेल अरे हे ऐकलं होतं, पण वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्स एक्सप्लेन केल्यात आणि दॅट गिव्स अस मोर क्लॅरिटी. तरी गोलियाची सेन करी न पवता चाड न धरी, जो सुनिश्चिळू अंतरी मेरू जैसा. तरी गेलियाच्या सेन करी न पावता चाड न धरी. अरे हे गेलं रे माझ्या हातात ना, बापरे, आय एम व्हेरी 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 अनहॅपी. न पवता चाड न धरी, ना ते हे मला मिळालं, मार का हुशार नाही, मार का श्रीमंत नाही, मार का हुशार काय इंटेलिजंट नाही कोणी, मला चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या नाही ना, तर मी तर खूप बिझनेस केला होता, मी खूप हुशार आहे. सपोर्ट नाही मिळाला तर मी खूप हुशार आहे. तरी गेलिया सेन करी न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. पण एकदम तो फर्म आणि स्टेबल असतो आत. मेरू जैसा, मेरू पर्वत आहे ना, तसा एकदम फर्म. आणि मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आणि मी माझे ऐसे आठवण म्हणजे मी संतोष, ही आयडेंटिटी विसरतो तो अंतःकरण. दॅट लिमिटेड आयडेंटिटी ही फॉरगेट्स. पार्था तो संन्यासी जाण, ही इज द संन्यासी. जाण, नो. पार्था, अर्जुना. निरंतर, व्हेरी इम्पॉर्टंट, नॉट क्षणिक, निरंतर. प्रत्येक शब्द इम्पॉर्टंट आहे. संस्कृतात म्हणतात मात्रा लाभे पुत्र लाभ, एकही एक्स्ट्रा मात्रा देत नाहीत आपल्या शास्त्रामध्ये उगीचच. जो मने ऐसा जाहला, संगीतोची सांडिला, म्हणून सुखे सुख पावला अखंडित. असं मन झालेलं असतं त्याचं, आणि सगळे जे संघ असतात ते तुटतात त्यामुळे. म्हणजे काय, विषय सुखाची संघ. आणि सुखे सुख पावला अखंडित. सुंदर होया. तरी गेरिया सेन करी न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळी अंतरी मेरू जैसा. आणि मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर, जो मने ऐसा जाहला, संगीतोची सांडिला, म्हणून सुखे सुख पावला अखंडित. आता गृहादिक आघवे, ते काही न लगे त्यजावे, जे घेते जाहले स्वभावे निसंगो म्हणून. आता गृहादिक आघवे, संन्यास मार्गात गृह वगैरे सोडून जातात ते, कारण त्याचा संघ नको म्हणून, अटॅचमेंट नको म्हणून. पण ते म्हणतात आता गृहादिक आघवे, ते काही न लगे त्यजावे, ते काय सोडायची गरज नसते त्याला.
जे घेत जाहले स्वभावे निसंगू म्हणून, कारण निसंग असतात ते, असले तरी त्यात त्याचे अटॅच नसतात, मग काय फरक पडतो सोडलं आणि नाही सोडलं. देखे अग्नी विझोनी जाये, मग जे राखोडी केवळू होये, तै तै ते कापुसे गिवसूये जिया परी. जर कापूस एखादी निखार आहे पण चारकोल आहे आणि तो गरम आहे, तर आपण कापसाने तो उचलू शकतो का? नाही, कापूस जळून जाईल. विषय सुख तशी असतात ना, कापूस जळून जाईल. पण एकदा तो निखारा जर त्याची राखाडी झाली आहे, मग त्याच कापसाने पण तुम्ही घेतलं तरी त्या कापसाला काही होत नाही. दॅट इज द एक्झाम्पल. देखे अग्नी विझोनी जाये, मग जे राखोडी केवळू होये, तैते कापुसे गिवचूये जिया परी. तैसा असतेने उपाधी, न आकळीजे जो तो कर्मबंधी, जयाची बुद्धी संकल्पू नाही. तैसे असतेने उपाधी न आकळीजे कर्मबंधी. तर उपाधी ज्या असतात त्याच्याजवळ, कार असेल, घर असेल, काही असेल, तर ते बंधन नाही करत त्याचं न आकळीजे. इट डझंट अटॅच टू हिम. जयाची बुद्धी संकल्पू. तुला ज्ञानेश्वरी ऐकायचे? प्लीज म्यूट करा. संकल्पू नाही, जयाची बुद्धी संकल्पू नाही. म्हणून कल्पना जै सांडे, तोची का संन्यासू घडे, या कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू. म्हणून कल्पना जे सांडे. कल्पना म्हणजे काय? डिझायर्स, नॉट नेसेसरीली इमॅजिनेशन. संकल्प, पण संकल्प करतो ना, त्यांच्या मनात संकल्प येत नाहीत. म्हणून संकल्पू नाही, म्हणून कल्पना जै सांडे. That's why the people who do not have the desires, they तैची गा संन्यासू घडे. That's when they become sannyasi. या कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू. That's why they are similar. एरवी तरी पार्था, जे मूर्ख होती सर्वता. I think someone's mic is on. Please mute it. I think Surabhi, your mic is on. Please mute it. एरवी तरी पार्था, जे मूर्ख होती सर्वता, ते सांख्य योगू संस्था जाणती केवी. सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती हे भिन्न, एरवी दीपा प्रती काही आनन प्रकाशू आहाती. पै सम्यक येणे अनुभवे, जिही देखिले तत्व आघवे, ते दोही तेही ऐक्य भावे मानिती गा. एरवी तरी पार्था, अदरवाईज पार्था, जे मूर्ख होती सर्वथा, जे मूर्ख असतात ते सांख्य योगू संस्था जाणती केवी. त्यांना असं वाटतं हे दोन आहेत, सांख्ययोग आणि कर्मयोग. सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती ते भिन्न. जे अज्ञानी असतात ते भिन्न म्हणतात. हे दोन मार्ग आहेत भिन्न. एरवी दीपाप्रती काही आनन प्रकाशू आहाती. आता दीप तुम्हाला दोन दिसले तर तुम्हाला वाटेल हा हे वेगवेगळे दीप आहेत. साधारण सुपरफिशियली तुम्ही बघितलं तो तुम्हाला हे वेगवेगळे वाटणार. पै सम्यक येणे अनुभवे, जिही देखले तत्व आघवे, ते दोघी तेही ऐक्य भावे मानिती का. पण ज्यांना सम्यक अनुभव आहे, सम्यक म्हणजे प्रॉपर रिअल रितम, त्यांना ज्यांना आतला अनुभव झालेला आहे, त्यांना ज्यांनी ते तत्व पाहिलेलं आहे, त्यांना माहिती असते की हे वेगळे जरी दिसले तरी हे सेमच आहे. म्हणजे
जे अज्ञानी असतील ते म्हणतील हा मार्ग भिन्न, हा मार्ग भिन्न. पण जे पोचलेले आहेत ज्ञानाच्या गावी ते म्हणणार नाहीत हे भिन्न आहेत. ते म्हणतील सेमच आहेत, कारण ते सेमच ठिकाणी पोहोचवतात. दिसायला भिन्न असले तरी ते पोहोचवतात एकाच ठिकाणी. आणि सांखी जे पाविजे तेची योगी गमिजे, म्हणून ऐक्यता दोहिते सहजे या परी. सांखी जे पाविजे, जे संन्यासाने अचीव करतात, तेची योगी गमिजे, तेच कर्मयोगी पण मिळतो. म्हणून ऐक्यता दोहिते सहजे या परी. त्याच इट्स व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. देखे आकाशा आणि अवकाशा, भेदू नाही जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो. आकाश आणि अवकाश, अवकाश म्हणजे स्पेस, आकाश म्हणजे स्काय, बोथ आर सेम. भेदू नाही जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो. अनदर एक्झाम्पल घे. तयासीची जगी पाहले, आपण पेतेणेची देखिले, जय सांख्य योग जाणवले भेदे विण. जो युक्ती पंथे पार्था, चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमता वहिला पावे. येरा योग स्थिती जया सांडे, तो वायाची गा हव्यासी पडे, परिप्राप्ती काही न घडे संन्यासाची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो युक्ती पंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, जो युक्तीने पार्था अर्जुना इंटेलिजंटली विवेकाने जो चढे मोक्ष पर्वता, जो कर्म मार्गाने कर्मयोगाच्या मार्गाने मोक्षचा पर्वत चढतो, तो महासुख अनुभवतो. येरा योगस्थिती जया सांडे, तो वायाची का हव्यासी पडे, परिप्राप्ती काही न घडे संन्यासाची. पण एका दुसऱ्या ठिकाणी त्याला असं वाटतं, अरे संन्यास घेतला ना की मला सगळ्यांशी हे होईल, सेपरेशन होईल आणि मग मी फोकस करू शकतो, मग मला कोणी त्रास नाही देणार. पण त्रास कसला असतो? दुसऱ्यांचा कधीच नसतो, आपलाच आपल्याला असतो. आपल्याला कोणी बांधू नाही शकत, आपणच आपल्याला बांधतो. वी आर रेस्पॉन्सिबल फॉर हाऊ वी फील. कितीही काहीही तुम्ही म्हणालात तरी. बायको तशी करते किंवा मुलं तशी करतात किंवा आई तशी करते, अज्ञानी असे बोलतात, कारण त्याचा अनुभव असतो आपला. पण आपण जर संतांची चरित्र वाचली, संतांची वाक्य वाचली, गुरूंचं जर ऐकलं, तर आपल्याला कळतं की आपण आपल्या स्थितीसाठी रिस्पॉन्सिबल असतो. वी आर रेस्पॉन्सिबल फॉर आवर ओन स्टेट ऑफ माइंड. नो वन कॅन इम्पॅक्ट इट अनलेस वी अलाव इट. तुम्ही घर चेंज करा, नाही तर जॉब चेंज करा, नाही तर काही करा, स्टेट ऑफ माइंड म्हणतोय मी. परिस्थिती वाईट असू शकते, कोणीतरी आपण ज्यांच्याबरोबर राहतोय ते आपल्याला एकसारखे मारतात किंवा काय, तर ती परिस्थिती वाईट असणारच. पण आपल्याला कसं वाटायचं हे आपल्यावर असतं. नाही मी बिचारी किंवा मी बिचारा, माझ्यात असं आहे, मीच असं आहे, असं नाही काय. देयर इज नो सोल्युशन फॉर दॅट. घ्या निर्णय आणि देन यू सॉर्ट युअर थिंग्स. त्यामुळे आपणच आपल्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो, आपल्या स्टेट ऑफ माइंडसाठी. ते म्हणतात की नाहीतर मग जो वायाची का हव्यासी पडे, म्हणजे काय, वेगवेगळे कपडे घालणार आणि मग असं जाणार बाहेर, नाही मी आता सगळं सोडणार, पण मनात खूप असतं, मग त्याला प्राप्ती न घडे संन्यासाची. मग भले त्याचं नाव काय असेल, विष्णू आनंद वगैरे काही, असं नाही की ते सगळेच वाईट असतात, असं नाहीये, म्हणणं नाहीये असं. पण खरा संन्यास काय आहे? सम्यक अनुभवे जाणावा तो.
नाहीतर कसं आहे ना, किती सगळे हुशार माणसं चांगलं म्हणजे जो सोडून पण जातो, संन्यास जो घेतो, भगवे कपडे घालतो, तो काय वाईट नसतं त्याच्या मनात. त्याने ऐकलेलं असतं आणि त्यालाही चांगलंच मार्ग निवडण्याचं मनात असतं. पण गोंधळ होऊ शकतो. चुकीचं त्याला अंडरस्टँडिंग असू शकतं. म्हणून गतानुगतिको लोके, एक करायला लागला की दुसरा त्याच्या मागे मागे धावतो. अरे तो शेअर्स घेतोय, आपण पण घेऊया. अरे हा असा करतोय, असं पण करूया. हे असं करतोय, तसं. गतानुगतिको लोके. स्वतःच वापरायचंच नाही डोकं. शास्त्रांचं ऐकायचं, लोकांचं नाही. गुरुच ऐकायचं. गुरु आणि शास्त्र आप्तवाक्य असतात ती. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हारवनिया. जैसे समुद्री लवण न पडे, तब वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. अनुभव आहे हा. जेणे भ्रांतीपासून हिरतले, ज्याचे मन भ्रांतीपासून आता दूर गेलंय, म्हणजे त्याला भ्रांती आता हळूहळू कमी होते. गुरुवाक्ये मन धुतले, गुरुनी जी वाक्य सांगितली, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, तू तुला ओळख, त्याने मन त्यांनी धुतलंय. काय होतं धुतल्याने? मळ निघतो, मळ. धुताना काय करावं लागतं? कुठलंही काहीही घासायला लागतं, आपटायला लागतं. मग गुरु जेव्हा तेव्हा करतात तर लागणार ना थोडं स्वच्छ होण्यासाठी. जर आपण मध्येच सोडून गेलो तर मग आपण धड ना स्वच्छ होतो, नंतर घाण राहतो ना. म्हणून सगळ्या प्रोसेस मधून झालं पाहिजे. गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हारवनिया. जैसे समुद्र लवण न पडे, म्हणजे जैसे समुद्र लवण न पडे, तब वेगळे अल्प आवडे. समुद्राच्या बाहेर जेव्हा असतं मीठ, तेव्हा ते थोडंच असतं. थोडंच असतं मीठ. पण जेव्हा समुद्रात टाकतो तेव्हा ते मीठ सगळीकडे समुद्र एवढं होतं ते. दिस इज ऍक्च्युअली द एक्सपिरियन्स. when you become aware of yourself, you become aware that yourself is not this much, yourself is everywhere. ते अंडरस्टँडिंग येतं. ते काय वाचून नाही, हा मी सगळ्यांचाच आहे असं नसतं. दॅट इज अन इंट्युएशन. आय डोंट नो, वी कॅनॉट यूज द वर्ड्स, पण सुंदर उदाहरणं देतात. तैसे संकल्पोनी काढिले, जयाचे मनीचे चैतन्य जाहले, तेणे एकदेशीया परिव्यापिले लोकत्रय. जेव्हा संकल्प काढतात तेव्हा मन काय होतं? एम्प्टी होतं. आणि एम्प्टी मन इज ॲज गुड एज एव्हरीथिंग. आता तुम्ही एक मडकं घ्या. मडक्यात काय आहे? स्पेस आहे. ती लिमिटेड स्पेस आहे ना मडक्यातली स्पेस, घटाकाश. आणि बाजूला काय आहे? स्पेस आहे. पण जर मडक्याची बाउंड्री सोडल्या तर काय होणार? ते स्पेस एकच. काय मडक्यातली स्पेस आपण काढून बाहेर टाकली आणि ती एकत्र झाली आणि आता मोठं झालं असं आहे का? तर ते मठात जे जो माठ होता किंवा जे वेसल होतं, त्याचे बाउंड्रीज असं असं आपल्याला भासत होतं की हे आतलं वेगळं आणि बाहेरचं वेगळं. जेव्हा संकल्प जातो तर तिन्ही लोकीचा तो
व्यापल्यासारखं तो he's pervaded everywhere. It appears he feels that. आता करता कर्म करावे हे कुंठले तया स्वभावे आणि करी जरी आगवे तरी अकर्ता तो. आता करता कर्म आणि करणे त्रिपुटी ट्रायड करता कर्म आणि करणे ह्या तीन गोष्टी सेपरेट आहेत का? जर तोच नाहीये तो सगळंच एक आहे. करता कर्म आणि काय ते खुंटले तया स्वभावे ऑटोमॅटिकली इट विल स्टॉप. आणि करी जरी आघवे आणि जरी त्यांनी केली सगळी कर्म आपल्याला दिसत आहेत तरी अकर्ता तो. ही इज नॉट करता. आपण बोलतो ना अरे कसं करायचं हे प्रॅक्टिस. इट हॅपन्स. At least we are able to understand that this is the way it happens. जो पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे. अरे पार्था मी देही आहे हे त्याला ठाऊकच नाहीये तर त्या कर्तृत्व काय राहणार. आपलं कसं असतं पण एक गोष्ट केली आपण 4 गोष्टी केल्या असतील जेवणामध्ये तर ती 3 गोष्टी कोणीतरी केल्यात आणि आपण एक केलंय तरी आपण जेवण देतो ते मी केलं ते मी केलं आणि चांगलं झालं असेल तर नक्कीच आपल्या तोंडून येईल अरे हे चांगलं हा ते मी केलंय का कर्तृत्व एकदम आठवण असते आपल्या प्रॉपर. ऐसे तनुत्यागे विण अमूर्तचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता एरवी आणि काचिये परी तोही एक शरीरी अशेषी व्यापारी वर्ततू दिसे. तनु त्यागे विण अमूर्तची गुण. अमूर्त म्हणजे मूर्ती नसते त्याला. मूर्ती म्हणजे फॉर्म. अमूर्त म्हणजे नो फॉर्म. जरी तनु असला जरी शरीर असलं तरी तो फॉर्मलेस सारखा असतो. योगयुक्त तो व्यवहार करतो असं वाटतं की तो व्यवहार करतोय पण ऍक्च्युली करत नसतो. तो ही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परी तेथेची सर्वथानो हे नवल देखे. स्पर्शाची तरी जाणे परिमळू सेवी घ्राणे अवसरोचित बोलणे तयाही आथी आहारा ते स्वीकारी त्यजावे ते परिहरी निद्रेची अवसरी निद्रिजे सुखे. सगळं करतो. ऐकतो नेत्रांनी पाहतो श्रवणांनी ऐकतो जेवतो झोपतो आपुलेनी इच्छावशे तोही गा चालतू दिसे. त्याला वाटलं आपण एक राऊंड मारायला चालतो जातो तो. पै सकळ कर्म ऐसे रहाटे किर हे सांगो काही एक देखे श्वासोच्छ्वासादिक आणि निमिष आदी करुणी म्हणजे डोळे उघड झाप श्वास सगळं चालू असतं नॉर्मल. पार्था तयाचे ठाई हे आघवेची आथी पाही परी तो करता नव्हे काही प्रतीती बळे. पण तू करता नाहीये तरी पण. जे भ्रांतीसी जे सुतला तै स्वप्न सुखे भूतला मग ज्ञानोदयी चैला म्हणोनिया. बट त्याचा ज्ञानोदय झाला आणि तो जसा काय स्वप्नातना बाहेर आलाय असं म्हणू शकतो आपण त्याला. हे सगळं करत असेल तुम्ही नॉर्मल बिहेवियर वाटेल. आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रियवृत्ती आपुलालिया अर्थी वर्तत आहाती दीपाचेनी प्रकाशे गृहीचे व्यापार
जैसे देही कर्म जात तैसे योग युक्ता, तो कर्म करी सकळ परिकर्म बंधा नाकळे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मापत्र. आता इंद्रियांची जी वृत्ती आहे त्याच्या अधिष्ठानात, त्याच्या बेसमध्ये ते कॉन्शियसनेस असतं, तो अवेअरनेस असतो. आता आपल्याला दीप असेल घरात, त्या दीपाच्या उजेडामध्ये सगळे व्यवहार चालतात, पण तो दीप करतोय असं नाही, पण त्याचा उजेड आहे म्हणून व्यवहार होतात. म्हणून तो करताय दीप असं आहे का? नाही. त्याच्या उजेडात सगळं होतं. सूर्य येतो. सूर्य आला की सगळे आपले सकाळी उठतात, गाडी घेऊन बाहेर जातात. सूर्य गेला की सगळे घरी येतात, मग झोपतात. म्हणजे सूर्य आला की सगळे कर्म करतात ना नॉर्मल. का? सूर्य करवतोय त्यांना म्हणून सूर्याच्या प्रेझेन्सनी सगळं काम सुरू होतं. तसंच हा जो कॉन्शियसनेस आहे, अवेअरनेस आहे, जी चैतन्य आहे, त्याच्या चैतन्याच्या प्रेझेन्सनी सगळं काम इंद्रिय करतात. चैतन्य करता नाहीये. आणि तो काम करत राहतो, पण बंधन होत नाही. किती वेळा एक्सप्लेन केलं त्यांनी. तो म्हणजे आपल्याला काय वाटतं नाही तर तिथे कोपऱ्यात बसलं म्हणजे झालं. मेडिटेशन केलं म्हणजे झालं. नाही आता काय ना, मी का नाही करू शकत ना, कारण ना काय ना माझं लग्न झालंय आणि ना त्याच्यामुळे खूप गोंधळ होतो. नाही करू शकत. सगळं झालं ना माझं. ना मुलांची कॉलेजमध्ये झालं की मी मोकळा. कॉलेजमध्ये म्हणजे एकदा जॉब झाला की मी मोकळा. मग एकदा लग्न झालं की मी मोकळा. मग मुलं झाले की मग मी मोकळा. मग मुलाचा मुलगा कॉलेजमध्ये जातो तोपर्यंत तर मला मदत करायला पाहिजे ना मुलांना. अरे तुम्ही कधी होणार मोकळे? आपल्याला मोकळं व्हायचं नसतं. मोकळं झाल्यावर काय करणार? रिटायरमेंटमध्ये बोर होतात लोक. म्हणून म्हणून कळायला पाहिजे आपल्याला. रिटायरमेंट म्हणजे नुसतं शांत बसणं नाही, मन शांत होणं गरजेचं आहे. मग तुम्ही काही करत असाल तरीही मन शांत राहू शकतं, हेच सांगतात ना. ते खातात पितात, अजून किती डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं. सगळं नॉर्मल बाहेरून, पण आत कसं छळ, मेरू सारखा एकदम फर्म, नॉट गेटिंग अफेक्टेड, संकल्पना नाही. हे सगळं महत्वाचं आहे. मग पद्मपत्र जसं असतं, कमळाचं पान, त्याला टच नाही होत काही मळ. देखे बुद्धीची भाषा नेणिजे, मनाचा अंकुर न उदयजे, ऐसा व्यापारू तो बोलिजे शारी रुगा, हेच मराठे परियेशी, तरी बाळकाची चेष्टा जैशी, योगी कर्म करीती तैशी केवळातनु. हे वेगवेगळे ऍस्पेक्ट सांगितले. आता बुद्धी, ऍक्च्युली देर आर डिफरंट कोश, डिफरंट शीट्स असं सांगतात. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. तर अन्नमय कोश म्हणजे ही बॉडी अन्नाने भरलेली. प्राणमय कोश म्हणजे प्राण आहेत ना, श्वास. मनोमय कोश म्हणजे मन आहे. विज्ञानमय कोश म्हणजे इंटलेक्ट. आणि आनंदमय कोश म्हणजे जो अव्यक्त असतो, इट्स अनमॅनिफेस्टेड. तर इगो जो असतो आपला, मी, अहंकार जो असतो, तो विज्ञानमय कोशात असतो. इंटलेक्ट, मला येतं, मला कळतं, दॅट इज इन विज्ञानमय कोश. तर जे ते सांगतात की बुद्धीची भाषा मनाचा अंकुर न उदायचे. म्हणजे बुद्धी म्हणजे मी असा करतोय आणि माझं मन मला असे फिलिंग्स येतात, असं इन्व्हॉल्वमेंट नसतं. हेच मराठे परियेशी, तरी बाळाची चेष्टा जायची. जसं बाळ असतं ना,
तर तो काही जास्त त्याचं इंटेलेक्ट आणि मन वापरत नसतो हिज बाळ. फक्त तनूनी काम करत असतो. तनू म्हणजे शरीराचं चालू असतं काय काय. केवळा तनू तसं तसं असतं त्याचं ऍक्ट. मग पाच भौतिक संचले जेव्हा शरीर असे निदले तेथ मनाची राहटे ऐकिले स्वप्नी जेवी नवल ऐके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा देहा हो नेदी उजगारा परिसुख दुःख भोगी इंद्रियाचा गावी नेणिजे ऐसा व्यापारू जो निपजे तो केवळ म्हणजे मानसाचा जेव्हा किंवा तुम्ही असा विचार करा की जेव्हा आपलं शरीर झोपतं पण जेव्हा आपल्याला स्वप्न दिसतात तेव्हा सुख दुःख आपण भोगतो. ते नवल ऐके धनुर्धरा कृष्ण म्हणतात पण नवल बघ रे. आपल्याला वाटतं कोण आहे आपण? शरीर आहे आपल्याला वाटतं ना. पण आपल्याला स्वप्नामध्ये पण सुखदुःखाचा भोग होतो. म्हणजे हा केवळ म्हणजे मानसाचा म्हणजे मनात इंद्रियांचं सुख दुःख हे ते आपण सगळं भोगतो. इन अदर वर्ड्स किती सटल आहे. तेव्हा पण म्हणजे शास्त्र तर खूपच इव्हॉल्व्ड आहेत. बट यू हॅव टू अंडरस्टँड की केवढं अनालिसिस आहे. मनाचा जर इन्व्हॉल्वमेंट असेल कसं मनालाच सुख दुःख होतं हे ते सांगतात. आपल्याला वाटतं शरीराला पण मन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे आता त्यांनी जर अन्नमय कोशाचं पहिले सांगितलं तर आता मनोमय कोशाचं सांगितलं की कसं मनोमय कोशात ते जरी अन्नमय कोश इन्व्हॉल्व नसेल तरी एक्सपिरियन्सेस होतात. योगी ते तोही करीती परिकर्म तेणे न बंधिजती जे सांडिले आहे संगती अहम भावाची. तर हे जे स्वप्नामध्ये योगीला पण कर्म एक्सपिरियन्सेस होतात स्वप्नात पण त्याच्यानेही त्याला बंधन होत नाही. इट डझंट अटॅच हिम. म्हणजे जसं इन अदर वर्ड्स जसं स्वप्नामध्ये आपण जे करतो त्याने आपल्याला काही आता स्वप्नामध्ये आपण जेलमध्ये नेतात आपल्याला काय आपण जेलमध्ये जातो का नाही ना. बिकॉज वी आर डिटॅच्ड. इट्स अ डिफरंट. तसे असतात ते जरी कर्म करतात तरी ते काही अटॅच नसतात. आता जाहलिया भ्रमहत जैसे पिशाचाचे चित्त मग इंद्रियाचे चेष्टित विकळू दिसे स्वरूप तरी देखे आळविले आईके शब्द बोले मुखे परिज्ञान नाही हे असे काजे विण जे जे काही करण ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे. अगेन इट इज सेम थिंग. सगळं त्यांचं बिहेवियर बोलणं वगैरे सगळं चालू असतं लाईक नॉर्मल पर्सन. पण ते इंद्रियांचं चालू असतं हे तुम्ही जाणा. तो नसतो करत इंद्रिय करत असतात. लॉट ऑफ थिंग्स फॉर अस टू थिंक. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते ओळख अर्जुना ते म्हणे हरी ते बुद्धी धुरे करुणी कर्म करीती चित्त देऊनी परिते नैष्कर्म्या पासुनी मुक्त दिसती जे बुद्धीची ठाऊनी देही तया अहंकाराची सेची नाही म्हणून कर्मेची करीती करिता पाही चोखळले. ते सगळी कर्म करतात पण अहंकाराचा स्पर्श नसतो. अहंकाराचा स्पर्श नसतो म्हणजे काय सांगू. आता तुम्ही काहीतरी एक भाजी केली
छान. हं. आणि तुम्हाला माहिती तुम्ही केली ती. तुम्ही टाकलंय त्याच्यात काय-काय कापून वगैरे. आणि मग तुम्ही बोलता, "अरे ही नाही, ही तर परमात्म्याने केली आहे भाजी." ते बोलणं वेगळं. आणि जेव्हा तुम्हाला माहिती आहे, की हे तुमच्या हातून घडलंय, तुम्ही इन्व्हॉल्व्ड नव्हता त्याच्यात. ते उमजतं ना तुम्हाला, तेव्हा तुम्हाला कळेल, "अरे बापरे! हे मी नाही करत आहे." नाही ते खरंच असतं, हे मी नाही करत आहे. तो करतोय. ते कन्व्हिक्शन आहे ना, दॅट इज त्याला अहंकार नसतो. That conviction that everything is happening because of his wish, because of his expression through this body. पुतळा कसा कठपुतली कशी असते तसा असतो आपण. That awareness is no ego. Everything, like sometimes you write something आणि तुम्ही हे अनुभवू शकता. तुम्ही काहीतरी तुम्ही तुम्ही नसताना तिकडे तेव्हा मस्त होतात गोष्टी. तुम्ही असलात की काय होतं माहितीये? तुम्ही म्हणजे प्रत्येक जण असले की काय होतं माहितीये? आपण चेक करतो. कसं होईल? काय होईल? मी कसं बोलतोय? मी हे कसं करतोय? दॅट मीन्स यू आर देअर. व्हेन यू आर नॉट देअर, तुम्ही कधी-कधी असं एकाग्र चित्त होतं तेव्हा तुम्ही नसताना तेव्हा काहीतरी छान क्रिएट होतं. कुठलाही क्रिएटिव्ह माणूस असेल ना, जेव्हा तो नसतो तेव्हा क्रिएशन होतं. सो गेट रिड ऑफ युअरसेल्फ. देन ही इज देअर. ही इज नेव्हर गोइंग. पण कारण आपण तिकडे असतो ना, म्हणून प्रॉब्लेम होतो. आता करीते नवीन कर्म, तेची ते नैष्कर्म्य, हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. आता शांतरसाचे भरिते, सांडित आहे पात्रा ते जे बोलणे, बोला परवते बोलवले. म्हणजे कर्तेविण सुद्धा अकर्म असतात, ते नैष्कर्म्य असतात. आणि गुरुगम्य जे, ज्यांना गुरूंनी सांगितलेलं जे असतं ज्ञान, ते कळतं त्यांना. हं. आता हे शांत रसाचे मी तुम्हाला किती भरलाय तुमच्यासाठी, श्रोत्यांसाठी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. किती शांत रसाचं तुम्हाला मी सांगितलं आता. आता ते जे बोलणे बोला परयते बोलवले, इतकं ठसठसून शांतरसाबद्दल बोललोय. हेथ इंद्रियाची पांगू, जया फिटला आहे चांगू, तयासीच आथी लागू सावया. हा असो अति प्रसंगू, नसंडी पा कथा लागू, होईल श्लोका श्लोक संगती भंगू म्हणोनिया. म्हणजे ज्यांनी खरंच हे ऐकलंय ना आता माझ्याकडून, ज्यांना हे कळलंय शांतरस काय आहे, तेच अधिकारी आहेत. त्यांनीच ऐकलं पाहिजे. आणि आता हे वेगवेगळे रस आहेत, ते तुम्ही श्रोते ऐकताय, असं बोलायला लागले ज्ञानेश्वर. तेव्हा श्रोते म्हणाले, "आता हे उगीच तुम्ही ना डायग्रेस होऊ नका ह्या सब्जेक्ट. डोंट डायग्रेस फ्रॉम वन सब्जेक्ट टू अनदर सब्जेक्ट. नाहीतर श्लोक संगती भंग होतो." प्लीज ज्ञानेश्वर महाराज तुम्ही छान, पण आता तुम्ही काय सांगताय आणि मध्येच कुठेतरी काय नवरस वगैरे नको नको असे श्रोते म्हणतात. जे मना आकळिता कुवाडे, घागुसित्या बुद्धी नातुडे, ते देवा चेनी सुरवाडे सांगवले तुझ. जे शब्दातीत स्वभावे, ते बोलोची जरी व्हावे, तरी आणिक काय करावे कथा सांगे. हा अतिविशेषू श्रोतयांचा, जाणोनी दास निवृत्तीचा, म्हणे संवादू तया दोघांचा परसोनी परिसा. हे जे मी ज्ञान देतोय, हे जे तुम्ही ज्ञान देताय, श्रोते म्हणतायत, ते तर शब्दांच्या पलीकडे तुम्ही म्हणालात हा. पण पण तुम्ही हे तरी पण तुम्ही ह्या शब्दातनं सांगताय आणि आम्हाला त्यामुळे खूप काही थोडंफार
त्याचा एक थोडस काहीतरी आम्हाला त्यातनं मिळतंय, जरी ते शब्दांच्या पलीकडले असलं तरी. त्यामुळे आता तुम्ही अजून सांगा. हा आरती विशेषू श्रोतयांचा जाणोनी दास निवृत्तीचा, म्हणजे ही क्युरिओसिटी आणि हा उत्साह श्रोत्यांचा बघून निवृत्तीदास म्हणतात की आता मी तुम्हाला संवाद अजून सांगतो, श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं काय झालं. मग कृष्ण म्हणे पार्था ते आता प्राप्तीचे चिन्ह पुरते, सांगेन तुझ निरुते चित्त देई. आता प्राप्तीचे, हाऊ कॅन यू अचीव दॅट, याची मी तुला चिन्ह सांगतो. तरी आत्मयोगे आथिला, जो कर्म फळाशी विटला, तो घररी घोनी वरिला शांती जगी. येरू कर्म बंदे किरीटी, अभिलाषाची या गाठी, कळसला खुंटी फळ भोगाच्या. तो जो ज्याने आत्मयोग केला, हु हॅज बीन युनायटेड विथ हिज ओन सेल्फ, तो कर्मफळांना विटलेला असतो, वीट आलेला असतो त्याला कर्मफळांचा. तो घर रिगोनी वारीला शांती जगी. तो घर कशाला सोडायला पाहिजे, तो घरातच राहून कसा राहतो. येरू कर्मबंधे किरीटी, अभिलाषाची या गाठी, कळसला खुंटी फळ भोगाच्या. अभिलाष, एक्सपेक्टेशन्स काही नसतात त्याला. जैसा फळाची आहावे, ऐसे करी कर्म करी आघवे, मग नकीजेची येणे भावे अपेक्षी जो. तो जयाकडे वासू पाहे, तेवती सुखाची सृष्टी होये, तो म्हणे ते तर आहे महाबोधू. तो फळाची अशी हाव करत नाही, अपेक्षा करत नाही, हवं हवं मला. तो कर्म करत राहतो, पण त्याच्यात तो भाव नसतो एक्सपेक्टेशनचा. आता मी आता लेक्चर दिलंय, तर खूप लोकांनी प्रशंसा केली माझी, काय बोलतो हे एक्सपेक्टेशन आहेत. त्याचे एक्सपेक्टेशन नसतात तसे ना, अपेक्षा करी. तो जयाकडे वासू पाहे, तेवती सुखाची सृष्टी होय. तो जिकडे जिकडे राहतो ना, तिकडे तिकडे सुख येतं. तो म्हणे ते तर आहे महाबोधू, आणि सगळ्यांना महाबोध होतो त्याच्या ज्ञानामुळे. नवद्वारे देही, आपल्या ह्या शरीरात 9 ओपनिंग्स आहेत. नवद्वार देही म्हणतात, 9 ओपनिंग्स आहेत. हे 2 1 2 असे 9 ओपनिंग्स आहेत. तो असं तुची परी नाही आहेत, पण तो असं तुझी परी नाही, करू तुची न करी काही फलत्यागी. तो असला तरी नसतो आणि केलं तरी नसतो, केलेलं नसतं त्याने. फलत्यागी तो फलाचा त्याग नाही करत, पण ऍक्च्युली तो फलाची अपेक्षा न केल्यामुळे त्याग केल्याप्रमाणेच असतं. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. इट्स नॉट लिटरल, इट्स व्हेरी डीप. आता आपण बिझनेस करतो आणि त्यांनी दिलं आपल्याला फळ, बिझनेस म्हणजे 1 करोडचा बिझनेस केला, 10% कमिशन मिळणार आहे मला, काहीतरी 10 लाख किंवा आय एम बॅड ॲट मॅथ, 10 लाख वगैरे मिळाले मला. ओके, त्यांनी दिलं. अरे नाही रे बाबा, अर्जुनाने कृष्णाने सांगितलं फलत्याग करायचं आहे, 10 लाख बाहेर काढतील, मग भीक मागायला लागेल. दॅट इज नॉट फलत्याग. म्हणून आपल्याला केअरफुली, शुरस्य धारा असं म्हणतात, वॉकिंग ऑन दिस पाथ इज यू हॅव टू बी केअरफुल. जय 2 मिनिटात. जैसा का सर्वेश्वरू, पाहिजे तव निर्व्यापारू, तरी तोची रची विस्तारू त्रिभुवनाचा, आणि करता ऐसे म्हणिपे, तरी कवणे कर्मी न शिंपे, जे हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा. हे सर्वेश्वराने सगळं जग केलंय, पण तो करता आहे असं म्हणत नाही स्वतःला, इन दॅट सेन्स.
योग निद्रा तरी न मोडे, अकर्तेपणे सळू न पडे. परी महाभूतांचा दळवाडे उभारी भले. जगाच्या जीवी आहे परिकवणाचा कही नोहे. जगची हे होये जाये ते शुद्धी ही नेणे. योग निद्रेत आहे जसा तो, आणि सगळी कामं चालली आहेत आणि त्याला जाणीवही नाहीये की हे सगळं जगाची कामं होत आहेत. असा डिटॅच आहे तो. पाप पुण्य अशेषे पासीची असतू न देखे. आणि साक्षी हो न ठके येरी गोठी कायसी. पै मूर्तीचे निमळे तो मूर्तची होऊनी खेळे. परी अमूर्तपण नमळे दादुलयाचे. तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी. ते अज्ञान गा अवधारी पंडू कुमारा. म्हणून जे बोलतात की त्यांनी क्रिएट केलंय, तो पाळतोय, तो संहारतोय, हे अज्ञानी आहेत. इट्स व्हेरी व्हेरी समटाइम्स डिफिकल्ट टू अंडरस्टँड. म्हणजे आपण काय करायचं, देव करतोय असं तरी बोलायचं. ते म्हणतात की जे म्हणतोय की जो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी. ते अज्ञानी गा अवधारी पंडू कुमारा. किती कन्फ्युजिंग आहे. म्हणजे आपण देवाला मानायचं की नाही मानायचं. तो करतोय, करता करविता हे असंच म्हणताना तुम्ही कधी कधी. बट ही इज टॉकिंग ऑफ द अल्टिमेट रियालिटी. Ultimate reality. This is the experience of the person who understands and achieves the self knowledge. म्हणून तुम्ही जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग काही ऐकता, ते आहे कानडाव विठ्ठलू, त्याच्यामध्ये त्यांचा अनुभव ते सांगतात. मीची मिठे कले, मीच राहिलोय फक्त. मी त्यांना मिठी मारायला गेलो आणि आय रिअलाइज की देयर इज नो वन एल्स, इट्स जस्ट मी. नंतर तुकाराम महाराज, मी विठ्ठल झालोय. दॅट इज द थिंग. सो आणि मग त्या ऑन दॅट, फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह हे जग त्यांनी केलेलं नाहीये आणि तो पाळत नाहीये आणि तो संहारत नाही. का? कारण तो अकर्ता आहे. अकर्ता आहे, अभोक्ता आहे. आणि जेव्हा आपण अकर्ता असतो आणि अभोक्ता असतो ना, तेव्हाच आपण सुंदर कर्म करू शकतो आणि खूप सुंदर भोगू शकतो. त्याला महाभोगी म्हणतात. When you are not involved, you can do amazing work. That is, you see how beautiful his work is. This is something that we should think. Okay. डोळे बंद करा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. आज डोळे उघडा. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. एव्हरी डे यू अटेंडिंग. व्हेरी गुड. हरि ओम.